बनवल्या 9 बॉल मध्ये 1 विकेट सुद्धा घेतलाय आणि राहिलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला जाऊया नेक्स्ट मॅच कडे. नेक्स्ट मॅच पन्नापडा टीम वर्सेस गावदेवी सॉरी वर्सेस यंगस्टार मोरीगाव. या स्पर्धेचा आपल्याला पाहायला मिळालाय. पहिला मॅच आपण पाहिला न्यू स्टार कामण आणि त्यांच्या विरोधात खेळत असताना कामण बॉईज कामण या दोन संघांना प्रथमतः विजयी संघ आपल्याला पाहायला मिळाला आजच्या दिवसाचा, तो म्हणजेच न्यू स्टार कामण हा संघ. कदाचित थोड्याशा धावा कमी पडल्या अक्षरशः कामण बॉईज संघाला. मॅच एका बाजूला वैभव पाटील तर एका बाजूला सोनू यादवला आपण पाहणार आहोत. यंगस्टार मोरीगाव आणि त्यांच्या विरोधात संघ आहे ओमसाई पालनापाडा. या दोन संघांना आपण पाहताय. ही दुसरी मॅच आहे या आजच्या अंतिम दिवसातील. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, एका बाजूला असेल सोनू यादव तर एका बाजूला असेल संतोष बिंद ला आपण पाहताय. प्रथमतः गोलंदाजीच्या मार्कवर भूमेश आपल्याला पाहायला मिळत आहे. पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक आणि इथून विचार केला तर मग दोन क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतील. पहिल्या दिवसापासून चाललेलं हे क्रिकेटचं घमासान युद्ध या बेबीपाडा कॉमन रेल्वे स्टेशनच्या मैदानावरती सुंदर मैदान पाहायला मिळते. बाजूलाच ग्रुप ग्रामपंचायत पोमण आपल्याला पाहायला मिळते. पहिलं षटक हाताळण्यासाठी भूमेश सज्ज झालात. गोलंदाजीच्या मार्कवरती राईट ओव्हर द विकेटचा मारा साईक एंड वरती सोनू आणि त्याला साथ देण्यासाठी संतोषला आपण पाहताय. आज वेळेला सुद्धा तेवढाच महत्व दिला जाईल कारण की आज शेवटचा आणि अंतिम दिवस आहे. प्रथमतः 5 षटकांचा मॅच आहे. 2 षटक पॉवर प्लेचे आहेत त्यामुळे 2 क्षेत्ररक्षक पहिल्यांदा बाहेर राहतील, नाहीतर मग दुसरं षटक ज्या वेळेला येईल त्यावेळेला 3 क्षेत्ररक्षक बाहेर राहतील. पहिलाच बॉल भूमेशचा. इथे वैभव पाटील पुढे सरसावले. अतिशय जबरदस्त क्षेत्ररक्षण त्याचं पाहायला मिळालं. एकच धाव मिळेल
या पॉवर प्लेच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा घेण्याचा प्रयत्न असेल, त्यामुळे सोनू यादवला आपण पाहताय एक उत्कृष्ट फलंदाज म्हणून ज्याला पाहिलं जातं तो सोनू यादव, ज्याच्या बॅटमधून पहिली धाव, इथून स्टार्ट द फाउंडेशन, स्टार्ट द जर्नी, इथून धावांना सुरुवात होईल. स्ट्राईक रोटेट झाली, संतोष आता स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळाला. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, ऑफस्टिकच्या जास्त बाहेर, व्हाईट बॉलचा इशारा. लक्षात ठेवा दोन्ही संघांकडे एक एक रिव्ह्यू दिलेला आहे आणि हा रिव्ह्यू तुम्ही फक्त व्हाईट बॉल आणि नो बॉल साठी घेऊ शकता. ज्या वेळेला रिव्ह्यू सक्सेसफुल ठरेल त्यावेळेला तुम्हाला तो रिव्ह्यू पुन्हा एकदा रिपीट करता येणार आहे, अथवा जर अनसक्सेसफुल जर रिव्ह्यू ठरला तर तुम्हाला तो रिव्ह्यू परत मिळणार नाहीये, याकडे सुद्धा लक्ष दिलं जाईल. इथे पंचांनी रेफर केलं गेलंय खरं तर नो बॉल साठी. हा बॉल नक्की कुठे पडलाय, खेळपट्टीच्या बाहेर की मग आतमध्ये, हा सुद्धा पाहिलं जाईल. तत्पुरती डिसिजन पेंडिंग आहे. आमचे प्रदर्शन लाईव्ह एक एक क्षणचित्र व्यवस्थितरित्या टिपण्याचं काम करतायत. इट्स अ व्हाईट बॉल, खेळपट्टीच्या आतमध्ये पडलाय चेंडू आणि त्या कारणास्तव जर विचार केला तर मग हा बॉल असेल व्हाईट. लगातार 2 बॉल व्हाईट आतापर्यंत भूमेश याच्या गोलंदाजीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. इथे काय घडलंय तर बरोबर शरीराचा वेध घेणारा हा बॉल, लेग बाईज आपल्याला पाहायला मिळाली. डॉट बॉल आलाय. अशाच पद्धतीची गोलंदाजी भूमेशला कित्येक वेळा करताना पाहिलंय आणि आज त्याला मात्र आपली सिद्धता मात्र दाखवायची आहे. इथेच त्यांच्या मागे अजय पाटील केसीएचे अध्यक्ष आपल्याला पाहायला मिळतात. खऱ्या अर्थाने ग्रुप ग्रामपंचायत पोमण पहिला दिवस आपण पाहिला, त्या पहिल्या दिवसामध्ये काय धव्वादार फलंदाजी अजय पाटीलची आपल्याला पाहायला मिळाली. एक डॅशिंग पर्सनॅलिटी, फिटनेस मॅन ज्याच्याकडे पाहिलं जातं. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, ऑफस्टिकच्या बाहेर वारंवार चेंडू टाकले जातात, फेकले जातात. इथे फक्त गोलंदाजाचं वाबा करावा लागेल कारण की आतापर्यंत 3 बॉल डॉट टाकल्यात. शेवटचा एक चेंडू, 2 चेंडू शिल्लक असतील. चांगला बॉल आहे, इथे यष्टीरक्षक बीट झाल्यात आणि त्याचा फायदा या ठिकाणी कदाचित जर डायरेक्ट हिट झाला असता तर फलंदाजाचं काम फिट झालं असतं. मात्र इथे जर बघितलं तर मग इथे 22च्या रूपानं ही एक धाव मिळते. शेवटचा एक बॉल शिल्लक. आतापर्यंत धावा जमा केल्यात पालनापाडा संघाने 4, त्यामध्ये सुद्धा 2 धावा या वाईट स्वरूपाच्या पाहायला मिळाल्यात. इथे चांगला बॉल, सोनू यादवला हा बॉल समजला नाहीये. इथून डॉट बॉल आलाय. षटकाची झाली समाप्ती. पहिलं षटक, जबरदस्त षटक भूमेश बोईरचं पाहायला मिळालंय. टाळ्यांचा गजर झालाय आणि इथून जर विचार केला तर फक्त ना फक्त 4 धावा धावफलकावरती, त्यामध्ये सुद्धा 2 वाईट टाकल्यात, म्हणजे फक्त 2 धावा दिल्या होत्या आणि या बॅटच्या स्वरूपाने फक्त 1 धाव मिळालाय. एक 22ची धाव मिळालाय आणि पहिलं षटक भूमेशच्या नावावरती अक्षरशः राहिलाय. 4 धावांचं षटक. चला थोडीशी घाई करा. आता तुम्हाला जो वेल आहे तो वेल या ठिकाणी दिला जाईल. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला पहिली 4 षटकं टाकायची आहेत. लक्षात घ्या फिल्डिंग करणारा संघ, कारण की पहिला चेंडू टाकलाय बरोबर 11:27 हा, आणि हा दुसरा मॅच आहे. जरी दिवस मोठा असला तरी देखील वेळेच्या अभावाखाली कुठलाही संघ जाणार नाही, याकडे लक्ष दिलं जाईल. वैभव धूम यांचं सुद्धा आगमन झालंय, त्यांचंही करूया या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. आज त्यांचा देखील संघ आपल्याला खेळताना बघायला मिळणार आहे. गजानन स्मृती कामण हा संघ. वेलकम वैभव धूम, एक डॅशिंग पर्सनॅलिटी आणि एक सुंदर खेळाडू पाहायला मिळतो. नवीन गोलंदाजीच्या मार्गवरती राज भोईर, एक उत्कृष्ट गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. कमी वयाचा हा गोलंदाज आहे. 30 सर्कलच्या बाहेर आता 3 क्षेत्ररक्षक तैनात केले जातात. शॉर्ट बॉलचा वापर केलाय, क्षेत्ररक्षक नाहीये, पॉवर प्ले मध्ये क्षेत्ररक्षक होता.
लॉंग मिड विकेट एरियामध्ये क्षेत्ररक्षक जिथपर्यंत भूमेश पोहोचेल तत्पुरते मात्र 2 धावा या त्या ठिकाणी कंप्लीट केल्या जातील आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या आता 6 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळतात. जो संघ विजय होईल तो 2 हात करेल न्यू स्टार कामाण या संघाच्या विरोधामध्ये. सोनू यादव या खेळाडूच्या अंगावरती मात्र खांद्यावरती जबाबदारी असेल, कारण की एक उत्कृष्ट फलंदाज म्हणून सोनू यादवला नेहमी पाहिलंय. राज पुन्हा एकदा आपल्या षटकातील पुढचा बॉल, इथे चांगला बॉल टाकला गेलाय मात्र एसटी रक्षक वारंवार चुका करतात. अजय पाटील अक्षरशः कमरेवरती हात आले. 22 च्या माध्यमातून पुन्हा एकदा ही एक धाव प्राप्त झाला. धावसंख्या 7. ज्याच्या वेळेला 7 हा अंक डोळ्याच्या समोर येतो त्या वेळेला MS धोनी आपल्याला नेहमी सरांची आठवण होते. इथे चांगला फटका सरळ रेषेत बाणासारखा तीक्ष्ण चेंडू निघून जाईल. 1 बाउन्स प्रवीण डांगेच्या डोक्याच्या वरतून 4 धावांसाठी आलाय हा सोनू यादवच्या बॅट मधून पहिला चौकार. ते आम्हाला माहिती पोहोचवते की जवळजवळ 9व्या बॉल वरती हा चौकार आलाय. हा मोठा फटका जवळजवळ 9व्या बॉल वरती आपल्याला पाहायला मिळालाय सोनू यादवच्या बॅट मधून. चांगला बॉल, खोलवर टप्प्याचा बॉल. सोनूला हा चेंडू समजलाच नाहीये. इथे चांगला बॉल पाहायला मिळालाय. राज भोईरचं कौतुक असेल, एक चौकार आल्यानंतर त्यानंतर जी झालेली गोलंदाजी आहे ती उत्तम दर्जाची आतापर्यंत पाहायला मिळालाय. इथून चेंडूचा खेळ झालाय तो म्हणजे 4 चेंडू मध्ये धावा किती खर्च केल्या तर फक्त 6. क्या बात आहे. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल फलंदाजी नाही झाली आहे मात्र गोलंदाजी ही पॉवरफुल होताना पाहायला मिळालंय. काय बात आहे. जबरदस्त बॉल, सुंदर डिलिव्हरी. जसा चेंडू लेंथ वरती पडलाय तसा चेंडू थोडासा उचडी घेणारा पाहायला मिळालाय आणि तिथून एसटी रक्षक अजय पाटीलच्या हातखंडामध्ये जाऊन चेंडू तो विसावला गेला होता. डॉट बॉल. शेवटचा अंतिम बॉल. सोनू यादव फक्त स्ट्रगल करताना दिसल्यात दोन्ही सलामीचे फलंदाज दरम्यान. या वेळेस चेंडूला फेकलाय, दाडलाय. इट्स आउट ऑफ द पार्क. लॉंग ऑन क्लिअर करत असताना आलाय सोनू यादवच्या बॅट मधून षटकार. 6 धावा. त्या षटकाराने 17 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. आतापर्यंत संतोष बिंद जो खेळाडू आहे संतोष बिनचा जसा उल्लेख केलाय, आतापर्यंत 6 चेंडूला सामोरे जात असताना फक्त 2 धावा त्याने बनवल्यात. म्हणजे आतापर्यंत स्ट्रगल करताना दिसला. जरी सोनू यादवने एक चौकार षटकार खेचलाय त्याच्यामुळे ही धावांना थोडीशी चालना मिळाली आणि 17 धावसंख्येवरती त्यांची गाडी आता पाहायला मिळते. दुसरं षटक प्रगतीपथावरती वैयक्तिक भूमेश भोईर पुन्हा एकदा सज्ज झाल्यात. सेकंड स्पेल मध्ये हे 3rd ओव्हर असेल. 8.5चा रन रेट प्रत्येक षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळालाय. इथे फक्त सेन्सिबल क्रिकेट खेळायला लागलेत दोन्ही फलंदाज. वैभव पाटीलचं तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. इथून एकच धाव मिळाली, स्ट्राईक रोटेट केली. कारण की संतोष बिनला खऱ्या अर्थाने माहिती आहे की हा एक चांगला फलंदाज माझ्या जोडीला आलाय आणि सलामीसाठी आले असताना सोनू यादवची फलंदाजी नेहमी उत्तम दर्जाची राहते. तर या मॅच मध्ये सुद्धा त्याची उत्तम दर्जाची फलंदाजी राहील काय सुद्धा पाहिलं जाईल. दरम्यान हा बॉल आलाय इथे वाईट. कृष्णा भोईर यांचं सुद्धा आगमन झालंय. त्यांचे करूया
हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. खऱ्या अर्थाने मुख्य आयोजक आहेत रेफर गोलंदाजाने केले की मग फलंदाजाने बॅटरने. नो बॉल साठी रेफर केलं गेलं होतं आणि या बरोबर लाईन वरती चेंडू पीच झालाय, याचाच अर्थ हा बॉल असेल. नो बॉल. रिव्ह्यू सक्सेसफुल ठरलाय. सोनू यादव आपल्याला पाहायला मिळतात. धावसंख्या 19 धावा. आता फ्री हिटची संधी ही निर्माण झालाय. इथे मोठा फटका मारण्याची संधी आहे सोनू यादव कडे. धावसंख्या तर उत्तम दर्जाची आतापर्यंत राहिले 19 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. सोनू यादव साठी हा बॉल जर बघितला, हा ट्रॅकर बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न, धाडस मानस मात्र असफल ठरलाय. सोनू तत्पुरती 2 धावा हे निश्चित केल्या जातील आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या जर बघितली आपण तर पुढे सरकेल जाऊन पोहोचेल 21 या अंकावरती. चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत 2, 4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. कदाचित ऑफस्टिकच्या बाहेर लेंथ अँड लाईन पकडायला हरकत नाहीये, मात्र सोनू यादव आतापर्यंत स्ट्रगल हा पाहायला मिळाला. एक षटकार जरूर खेचलाय, एक चौकार जरूर खेचलाय, मात्र इथून आता काही मोठे फटके नेहमी मारावे लागतील. भूमेश भोईरचं कौतुक असेल. दरम्यान सोनू यादव आता जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळालाय. इट्स आउट ऑफ द पार्क. फाईन लेग पट्ट्याच्या बाहेर चेंडूला फेकून दिले. अक्षरशः 6 धावांसाठी आलाय मोठा फटका सोनू यादवच्या बॅट मधून. भूमेश भोईरच्या पहिल्या षटकाचा विचार केला तर फक्त 3 धावा दिल्या होत्या, मात्र त्यानंतर ही जी गोलंदाजी होती ती थोडीशी खराब पाहायला मिळालाय. आता सोनू यादवने आपला गेअर जो आहे तो चेंज केलाय आणि इथून चांगली फलंदाजी तो करायला सुरुवात झालाय. चांगला फटका समोर खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत पुढे सरसावतील. एका हाताने चेंडू लावण्याचा प्रयत्न, मात्र इथे क्षेत्ररक्षकाची चुकी. चेंडू 1 बाउन्स सीमारेषा बाहेर. 4 धावांसाठी चौकार. थोडीशी खराब फिल्डिंग पाहायला मिळाली प्रवीणची. गोलंदाजाचा जो पाठीचा कणा आहे क्षेत्ररक्षक, त्या क्षेत्ररक्षकाची जी साथ आहे ती गोलंदाजाला मिळत नाहीये. चौकार आलाय आणि या 4 धावेने धावसंख्या 31 या अंकावरती पाहायला मिळते. ऑन साइडला वळवलंय चेंडूला. 1 धाव निश्चित केली जाईल सोनू यादवच्या या फटक्यानं. या एका धावेने संघाची धावसंख्या 32 या अंकावरती. शेवटचा आणि अंतिम बॉल या तिसऱ्या षटकातील. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे आणि इथून जर बघितलं तर मग प्रथमतः टॉस जिंकत असताना यंगस्टार मोरीगाव या संघानं क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं. 2 षटकं तर अप्रतिम राहिली, मात्र या ओव्हरमध्ये थोड्याशा धावा या खर्च करायला लावल्यात, त्या म्हणजेच भूमेश भोईरला. चांगला बॉल, शेवटचा बॉल, खोलवर टप्प्याची गोलंदाजी आता पाहायला मिळाली. शेवटचा बॉल आलाय डॉट. धावसंख्या जर बघितली तर 32 धावा फक्त ना फक्त स्कोर बोर्ड वरती, म्हणजेच जवळजवळ 11ची 10.5ची सरासरी ही अद्यावत केलंय टीम ओमसाई पालनापाडा या संघाने. एक जबरदस्त स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेचा आजचा शेवटचा आणि अंतिम दिवस आहे. प्रदर्शन लाईव्हच्या माध्यमातून तुम्ही हे लाईव्ह टेलिकास्ट पाहू शकता. 32 धावा झाल्यात. आता शेवटची 2 षटकं शिल्लक आहेत. इथून कुठले गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये वापरले जातील हे देखील पाहिलं जाईल. पाण्याची गरज भासले मैदानाच्या आतमध्ये खेळाडूंना. तत्पुरत्या आपण डीजे यांच्याकडे आणि ऐकूया एक मधुर सुमधुर संगीत.
32 धावा जमा झाल्यात आतापर्यंत. ओम साई स्पोर्ट्स पालनापाडा या संघाच्या इथून नवीन गोलंदाजीच्या मार्कवरती सज्ज झालाय जयेश पाटीलला आपण पाहताय. पहिल्या दिवसामध्ये जयेश पाटील आपल्याला खेळताना पाहायला मिळाले होते, मात्र आज जर बघितलं तर कॉमन क्रिकेट असोसिएशन अंतर्गत या मॅच मध्ये तो सुद्धा पाहायला मिळतोय. सोनू यादव स्ट्राईक एंड वरती. शॉर्ट बॉलचा वापर केलाय इथे. पुल पॉवरफुल हिटमॅन रोहित शर्माच्या अंदाजाने चेंडूला मात्र फेकून दिलाय. 6 धावांसाठी आलाय षटकार. थोडासा स्लोवर बन होता, गती कमी, आणि सोनू यादव ह्याच्यासाठी रेडी होते आणि या बॉलवरती अक्षरशः तुटून पडले आणि चेंडूला फेकून दिलाय 6 धावांसाठी. चांगला बॉल आहे, खोलवर टप्प्याचा बॉल होता, फ्लोर लेनचा बॉल चेंडूला खेळलाय या फाईन लेग क्षेत्रामध्ये. दुसरे धावेचा प्रयत्न होईल तत्पुरती कॉम्प्रोमाइज क्रिकेट पाहायला मिळाले मैदानाच्या आतमध्ये. इथे दुसरे धावेचा जो प्रयत्न झालाय अक्षरशः मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय हे पाहिलं जाईल. नक्की बेल्स त्या ठिकाणी डाऊन केलेली आहे की नाही आता ह्याच्याकडे पाहिलं जाईल. इथे बेल्स जमिनीलगत डाऊन केलेली नाही आहे, म्हणजेच फलंदाज इथे बाद नसेल, लक्षात ठेवा. महत्वाचं क्रिकेट आहे. ज्या ज्या वेळेला बेल्स धावचीची संधी निर्माण होते त्या त्या वेळेला बेल्स तुम्हाला डाऊन खाली कराव्या लागतील.
जर बघितलं तर क्रॉसिंग ही झालेली नाहीये, म्हणजे सोनू यादव बॅक टू द आउट गॉन. खूप महत्वाचा विकेट इथे मात्र पडला गेलाय, कारण की क्रॉसिंग देखील तुमची तेवढीच महत्वाची आहे. आणि इथे संतोष बिंद अक्षरशः धावत पळाले आणि त्यानंतर सोनू यादव क्रॉसिंग झाली नाही, थोडीशे माघारी पडलेत. अक्षरशः जवळ येतो त्यांनी फलंदाज, मात्र क्रॉसिंग इथे पाहिली आणि लगेच डिसिजन जो होता तो या ठिकाणी दिला गेला. सोनू यादव बॅक टू द आउट गॉन. सोनू यादव वैयक्तिक 14 बॉल 33 धावांची एक वैयक्तिक खेळी त्याच्या नावावरती राहील या स्पर्धेमध्ये, या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये निवृत्तीला आपण पाहताय, जर्सी क्रमांक 23 संतोष बिंद साठी हा बॉल जर बघितला तर लेग स्टिकच्या बाहेर, इथे लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न जयेश पाटीलचा, मात्र असफल ठरला गेलाय. धावसंख्या 42 धावा. चांगला फटका फक्त ड्राईव्ह केले बॉलला, एकसा कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक थोडेसे झालेत फ्लंबल, तत्पुरती मात्र 2 धावा या निश्चित केल्यात. प्रणित होते मला वाटते त्या ठिकाणी, मात्र 2 धावा या पूर्ण केल्या जातील आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या आता 44 या अंकावरती पाहायला मिळते. चेंडूचा खेळ जर आतापर्यंत जर विचार केला तर 4 अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. दोन बॉल शिल्लक. पुढचा बॉल जयेशचा, इथे बरोबर पायावरती गुडघ्यावरती जमिनी लगत खेळलेला हा फटका, इथे धावचीची संधी निर्माण झालाय आणि आता या वेळेला संतोष बिंद सुद्धा धावचीच्या स्वरूपात बाद झालाय. धक्का क्रमांक असेल 2. दोन्ही सलामीची जोडी आता तंबूच्या असलेला. एका बाजूला जर बघितलं तर सोनू यादव परतले धावचीत मध्ये आणि आता या वेळेस सुद्धा धावचीची संधी निर्माण झाली आणि बॅक टू द आउट मिस्टर संतोष बिंद. संतोष बिंदनं त्याने बनवल्या 10 बॉल मध्ये 6 धावा आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मिस्टर आयविन नॅडरला आपण पाहताय. 22 क्रमांकाची जर्सी बलिदान केलंय आणि इथून जर बघितलं तर मग आता एक शेवटचा बॉल या षटकातील शिल्लक असेल. जयेशचा हा बॉल ओव्हरपिच बॉल, पुरेपूर समाचार. आयविन नॅडरच्या बॅट मधून धमाकेदार स्ट्रोक, सरळ रेषेत 6 धावांचा षटकार. रवींद्रदादा गुबारी साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचंही करूया या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. ग्रुप ग्रामपंचायत विद्यमान सदस्य आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या दिवसापासून त्यांनीही अनमोल वेळ दिला या स्पर्धेला, खऱ्या अर्थाने त्यांचंही करूया या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. 19 धावा आल्यात या षटकामध्ये. जयेश पाटील हे षटक आणि धावसंख्या सांघिक आपण पाहिली तर जाऊन पोहोचली 51 या अंकावरती, म्हणजे 50 धावा पूर्ण झाल्या. या वेळेला ओमसाई पालनापाडा या संघाच्या शेवटचा आणि अंतिम षटक हे शिल्लक आहे. 5वे षटक प्रगतीपथावरती घेऊन येतील मिस्टर वैभव पाटील. अजून सुद्धा एकही विकेट जी आहे ती बॉलरने घेतली नाहीये. इथून धावचित मुळे 2 फलंदाज बाद झाल्यात. निवृत्तीसाठी हा बॉल वेगवान गतीने टाकलेला हा बॉल होता. एसटी रक्षक पुन्हा एकदा बीट झाले अजय पाटील. त्यांच्या मागे आपण पाहताय आज चेंडू हातामध्ये येत नाही आहेत व्यवस्थितरित्या, कदाचित आज ग्लव्स विसरलेत मला वाटते. नेहमी ग्लव्स बलिदान करून खेळताना आपण पाहिलंय. चांगला बॉल टाकलाय वैभव पाटील न.
खोलवर टप्प्याचा बॉल बॅटला ब्रश झालाय, बॉल इथपर्यंत आवाज आलाय. एक धाव मिळाली आणि या एका धाव्याने संघाची धावसंख्या मात्र पुढे सरसावली, जाऊन पोहोचली ते म्हणजेच 53 या अंकावरती. वैभव पाटील षटकातील पुढचा बॉल निवृत्ती पवार या फलंदाजासाठी ऑन साइड बॉल आलाय चेंडूला. लॉंग मिड विकेट एरियामध्ये क्षेत्ररक्षक चुकी करतात, मात्र अडवण्यामागे यश तर मिळालाय एक खेळाडूला. तत्पुरती मात्र 3 धावा या पूर्ण केल्या जातील आणि या 3 धाव्याने संघाची धावसंख्या आता थोडीशी पलीकडे सरकली जाईल, जाऊन पोहोचेल ती म्हणजे 56 या अंकावरती. आतापर्यंत 56 लॉस ऑफ 2 विकेट्स, आतापर्यंत 2 धक्के महत्वाचे दिले आहेत, ते म्हणजेच ओम साई पालनापाडा या संघाला. 3 चेंडूंचा खेळ झाला, 3 चेंडूंमध्ये फक्त 4 धावा करणारा गोलंदाज आपण पाहताय वैभव पाटीलला. चांगला खोलवर टप्प्याचा बॉल, गती व्यवस्थितरित्या पाहायला मिळाली. वैभव पाटील एक उत्कृष्ट बेस्ट ऑलराऊंडर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं कॉमन क्रिकेट असोसिएशन मध्ये, तो वैभव पाटील आपली अदाकारी या ठिकाणी पेश करताना दिसलाय. 4 बॉल टाकून झाल्यात, 4 बॉल मध्ये 4 धावा खर्च केल्यात. अक्षरशः सुंदररित्या गोलंदाजी, स्लो ओव्हर आहे आणि वारंवार पायामध्ये टाकणारे ते बॉल वैभव पाटीलचे आपल्याला पाहायला मिळालेत. इथून पुन्हा एकदा एक धावा या रोखल्यात अक्षरशः या शेवटच्या ओव्हर मध्ये. स्लो ओव्हर आहे आणि या स्लो ओव्हर मध्ये जास्त धावा यायला हव्यात खऱ्या अर्थानं, मात्र गोलंदाजाचं कौतुक असेल की त्याने धावा या थांबवल्यात. शेवटचा अंतिम बॉल शिल्लक, धावसंख्या 57 धावा, कदाचित 60च्या पलीकडे धावसंख्या जाईल का ह्याच्याकडे सुद्धा पाहिलं जाईल, किंवा मग 60च्या आतमध्ये रोखण्यामागे यश मिळेल यंगस्टार मोरीगाव या संघाला, हे सुद्धा पाहिलं जाईल. शेवटचा अंतिम बॉल निवृत्ती पवारसाठी हा बॉल समोर खेळलाय, क्षेत्ररक्षक आहेत जयेश पाटील, मात्र त्यांच्या मस्तकाला दस्तक देत असताना बॉल जातोय निघून सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी आला. तर धावा जमावल्यात ओमसाई पालनापाडा या संघाने 61 आणि 62 धावांचं हे टार्गेट सेट केलंय यंग स्टार मोरीगाव या संघाच्या समोर. कशा पद्धतीनं या धावांना मात्र पार केलं जाईल किंवा मग या धावा रोखण्यासाठी यश मिळेल, ते म्हणजेच ओमसाई पालनापाडा या संघाला. कुठे जाऊ नका, पाहत राहा, प्रदर्शन लाईव्ह वरती चालू असणारी ही स्पर्धा एसबी स्पोर्ट्स बीबीपाडाच्या माध्यमातून हे सुंदर आयोजन आणि या स्पर्धेकरिता आलेल्या पुन्हा एकदा प्रत्येक खेळाडूचं, मान्यवरांचं आणि प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक स्वागत.
जे सुंदर गीत मैदानाच्या आतमध्ये पेश केलं जातं. इथे जवळजवळ धावा बनवायच्या उर्वरित 5 षटकांमध्ये 62 म्हणजे 61 धावा बनवल्यात ओमसाई पालनापाडा संघानं. आणि या समोरच्या संघाला म्हणजेच यंग स्टार मोरीगाव या संघाला बनवायच्या आहेत 62 धावा, 62 रन्स बनवायचे आहेत. चला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्या. जास्तीचा वेळ आज खर्च होणार नाही, याकडे थोडंसं लक्ष दिलं जाईल. ओमसाई पालनापाडा संघ आपल्याला देखील या 4 षटकांसाठी जवळजवळ 20 मिनिटांचा कालावधी दिला जाईल. 20 मिनिटाच्या आतमध्ये जरी तुमची 4 षटकं झाली तर उत्तम दर्जाची आपली कामगिरी राहील. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये भूमेश भोईर आणि त्याला साथ देण्यासाठी आपण पाहताय अजय पाटील. म्हणजे 2 महत्वाचे फलंदाज आता आघाडीवरती आपल्याला पाहायला मिळतात. या 62 धावा बनवाव्या लागतील. खऱ्या अर्थाने म्हणायचं झालं तर पहिला दिवस ग्रुप ग्रामपंचायत पोमण या परिसरातील जे संघ खेळले त्या संघामध्ये जर विचार केला तर मोरीगाव संघ आपल्याला पाहायला मिळाला. आणि 40+ मास्टर्स या संघातून खेळत असताना अजय पाटीलची ती धुवाधार फलंदाजी पाहायला मिळाली. आज तशीच कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करावी लागणार आहे. 62 धावा बनवायच्या आहेत आणि चेंडूचा खेळ आहे उर्वरित 30. आयबी नाडर एक सातत्यपूर्व गोलंदाज, फलंदाजी उत्तम दर्जाची राहिली. थोड्याशा कमी धावा वाटत होत्या मात्र त्या धावसंख्येला थोडीशी चालना देण्याचं काम केलं आयबी नाडरनं आणि तिथून एक चांगली धावसंख्या मेंटेन पाहायला मिळाली. स्कोर बोर्ड वरती 62 धावा बनवायच्या आहेत. पहिलं षटक आपल्याला पाहायला मिळतोय मिस्टर आयबीन. नॉन स्ट्राईक एंड वरती मिस्टर अजय पाटील जे KCA म्हणजेच कॉमन क्रिकेट असोसिएशन या अध्यक्ष पद ज्यांच्या नावावरती आहे ते नॉन स्ट्राईक एंड वरती आपल्याला पाहायला मिळतात. आणि स्ट्राईक एंड वरती भूमेश भोईरला आपण पाहताय. याच भूमेशने 2 ओव्हर टाकत असताना थोड्याशा धावा कमी खर्च केल्या आणि आता फलंदाजीसाठी त्याला पुढे टाकण्यात आलंय. पहिलाच बॉल भूमेश भोईर याच्या बॅट मधून आलाय. धमाका, फुल टॉस बॉलला सोडणार नाहीये आणि यावेळेला आवाहन जे आहे 62 धावांचं ते स्वीकारलंय भूमेश भोईरनं. फुल टॉस बॉलला हॅमर्ड केला समोरच्या दिशेनं आणि लॉंग ऑन क्लिअर करत असताना पहिल्याच बॉल वरती या वेळेला बघितला तर मग आयबी नाडरच्या विरोधात ठोकलाय पहिल्या बॉल वरती षटकार. 6 धावा धावपळकावरती वैयक्तिक 6 या अंकाने खातं ओपन या ठिकाणी केलं जात आहे भूमेश भोईरच्या माध्यमातून. पुढचा बॉल आयबीनचा. शॉर्टलेनचा वापर मात्र यावेळेला क्षेत्ररक्षकाला बरोबर शोधून काढलाय. बॅटची मोठी लिडिंग एज आणि इथे जर बघितलं तर मग पॉइंट या क्षेत्रामध्ये खेळण्याचं धाडस केलं होतं. धाडस मात्र कामी आलं नाहीये आणि इथे पहिला धक्का टीम यंग स्टार मोरीगाव या संघाला आपल्याला पाहायला मिळतोय. भूमेश भोईर बॅक टू द आउट. बारा वाजून 3 मिनिटं झाल्यात. याचा अर्थ 2 मिनिटं अजून सुद्धा शिल्लक आहेत आणि या चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत 2. इथे स्विंग अँड मिस, गतीवरती स्वार, त्याच्यामध्ये चेंडूवरती केलेली जी किमी आहे ती गोलंदाजाची आपल्याला पाहायला मिळाली. लेग ब्रेक पद्धतीचा बॉल आयबी नाडरचा पाहायला मिळाला आणि इथून प्रवीण डांगे
नवीन आलेला फलंदाज जो आहे त्याच्यासाठी हा डॉट बॉल. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न केला आहे. आता समोर टाकलाय बॉल, अक्षरशः वेगवान. आता हा समोर बॉलला मात्र व्यवस्थितरित्या खेळता आलं नाहीये फलंदाज प्रवीणला, जो नवीन आलेला फलंदाज. स्ट्राईक एंड वरती आपल्याला पाहायला मिळतो. इथून 2 चेंडू बॅक टू बॅक आले डॉट. पहिल्या बॉल वरती 6 आलाय, त्यानंतर 4 चेंडू मध्ये फक्त ना फक्त 6 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळाल्यात. इथून अजून एक डॉट बॉल आलाय. आयविन नडार सातत्यपूर्व गोलंदाजी कशी करावी हे आयविन नडारला माहिती आहे, कारण की एक उत्कृष्ट गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तो आयविन नाडर. शेवटचा बॉल, अंतिम बॉल, 3 बॉल डॉट टाकलेत, 1 विकेट मिळवलंय, 1 षटकार जरूर खेळलाय, मात्र त्या फक्त 6 धावा स्कोर बोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. इथे चांगला फटका, मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडूला अडवतोय. तत्पुरती मिळेल 1 धाव. आणि इथे जर विचार केला तर मग फक्त ना फक्त 7 धावा या पहिल्या ओव्हर मध्ये, पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये असं म्हणायला काही हरकत नाही. 7 धावा 1 गडीच्या मोबदल्यामध्ये टीम यंग स्टार मोरीगाव आपल्याला पाहायला मिळते. कम्पॅरिझन जर आपण बघितलं तर यंगस्टार मोरीगाव ज्या वेळेला गोलंदाजी करत होती त्यावेळेला फक्त ना फक्त 4 धावा भूमेश भोईरच्या आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या. मात्र या मॅच मध्ये सेकंड इनिंग मध्ये जर बघितला तर मग आयविन नाडरने खर्च केल्यात फक्त 7 धावा, मात्र 1 गडी बाद केलाय. निवृत्ती पवार नवीन गोलंदाज गोलंदाजीच्या मार्क वरती सज्ज झालाय. हा देखील एक वेगवान तेजतर्रार गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. ऑब्जेक्टच्या बाहेर व्हाईट बॉलचा इशारा. निवृत्ती पवारचा हा जो बॉल बघितला आपण तर खूप जास्त बाहेर पाहायला मिळाला. तिथून मात्र पंचांचे दोन्ही हात समांतर रेषेमध्ये उभे राहिले. व्हाईट बॉल, पहिला बॉल, इथून धावा बनल्यात 8. संतोष कोम आज इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील, कारण की पहिला दिवस संतोष कोमच्या नावावरती राहिलाय. बॅटची कडा पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळलाय ज्या दिशेने भूमेश भोईर खेळला होता. चांगलं क्षेत्ररक्षण झालं. एकच मिळेल. या सिंगल डबल धावांना जास्त महत्व देण्याचं काम केलं जातं. एका बाजूला प्रवीण डांगे आहे, तो प्रवीण डांगे आतापर्यंत 5 बॉल खेळलाय आणि 5 बॉल खेळताना फक्त 2 धावा त्याच्या पाठमधून आपल्याला पाहायला मिळालाय. अजय पाटील कडे जास्तीत जास्त स्ट्राईक ठेवावी लागणार आहे, कारण की अजय पाटील एक असा फलंदाज आहे की या मॅचची दशा आणि दिशा तो बदलू शकतोय. निवृत्ती पवार पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजीच्या मार्कवरती राईट ओव्हर द विकेटचा मारा. इथे जबरदस्त स्ट्रोक अटम केलाय, चेंडू निघून गेलाय. फाईन लेग पट्ट्याच्या बाहेर, मिळतात धावा 4 आणि नो बॉलचा सुद्धा इशारा आलाय, म्हणजे जखम्यावरती मीठ सोडलाय निवृत्ती पवारनं. बॅटमधून अक्षरशः पाहायला मिळाला 4 धाब्याची संघाची धावसंख्या 14. 5 धावा या आल्यात बॉल वरती आणि इथून फ्री हिटची संधी, मोठा आणि मुक्त फटका मारण्याची संधी आहे. एक चांगला फटका पाहायला मिळाला. इथे थोडीशी उशिराने फेकी झाल्या, कदाचित जर थोडीशी खाली फेकी असली तर मग इथे धावचीची संधी सुद्धा निर्माण झाली असती. 1 धाव मिळाली. या फ्री हिट वरती मोठा फटका मारण्याचा प्रयत्न निश्चित केला होता, आणि पण बॅट आणि बॉलचा तेवढा काहीच खास संपर्क झाला नाही. आतापर्यंत 15 धावा स्कोर बोर्ड वरती. चेंडूचा खेळ झाला 2. चांगला फटका खेळलाय, कॅचची शक्यता. क्षेत्ररक्षक थोडेसे पडलेत कमी, मात्र 2 धावा पुन्हा एकदा मिळाल्यात. लॉंग मिड विकेट एरियामध्ये हा क्षेत्ररक्षक तैनात होता. थोडासा जर पुढे सरसावला असता तर कदाचित कॅच मिळाला असता, मात्र इथे तसं काही कळत नाहीये. आतापर्यंत स्ट्रगल या नावाची गोष्ट फक्त ना फक्त प्रवीण डांगेला आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये.
जास्त बॉल खेळलाय मात्र कमी धावा त्याच्या नावावरती पाहायला मिळाल्यात. 6 चेंडू खेळलाय, 4 धावा त्याच्या नावावरती आहेत. इथून बॅट चेंज केलाय, कदाचित मग आता चौकार षटकारांची परिभाषा बोलणारी बॅट त्याने मैदानाच्या आतमध्ये आणले की काय पाहावं लागणार आहे. कारण की प्रत्येक खेळाडूला आपण पाहताय ज्या ज्या वेळेला बॅट चेंज होते त्या त्या वेळेला काही साजेशी फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होत असते. चांगला बॉल, अजून एक डॉट बॉल आलाय. डॉट बॉल खेळून चालणार नाहीये कारण की 62चं टार्गेट आहे आणि हे टार्गेट तुम्ही चेस करू शकताय, मात्र तशी फलंदाजी देखील तुम्हाला करावी लागणार आहे. अजय पाटील एका बाजूला चेहऱ्यावरती हास्य निर्माण झालंय, स्ट्राईक वरती त्यांना यावं लागणार आहे. इथे व्हाईट बॉलने संघाची धावसंख्यामध्ये होईल वाढ, धावसंख्या जाऊन पोहोचेल 18 या अंकावरती. 18, लॉस ऑफ 1 विकेट. आतापर्यंत एक धक्का लागलाय. उमेश भोईर कदाचित डगआउट मध्ये थोडासा निराशजनक बसला असेल कारण की पहिल्याच बॉलवरती षटकार त्याच्या नावावरती पाहायला मिळाला होता या मॅच मध्ये. त्यानंतर दुसऱ्याच बॉलवरती लगेच विकेट्स डाऊन झाली. इथे अजून एक डॉट बॉल आलाय. कदाचित प्रवीण डांगेला प्रमोट केलंय, हे कुठेतरी चुकीची आणि चुकीचा निर्णय पाहायला मिळालाय कारण की वैभव पाटील एक सुंदर फलंदाज त्यांच्याकडे होता, मात्र वैभव पाटील आले नाही आहेत. आता कदाचित प्रवीण डांगेला मोठे फटके खेळावे लागणार आहेत. आता कॅचची शक्यता पुन्हा एकदा निर्माण झालाय आणि या वेळेला प्रवीण डांगे याची विकेट्स या ठिकाणी मिळालाय टीम ओमसाई पालनापाडा संघाला. गॉन प्रवीण डांगे, बॅक टू द आउट. पर्यंत 9 चेंडू 4 धावा, म्हणजे कुठेतरी खराब कामगिरी आपल्याला पाहायला मिळाल्या. इथून नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये वैभव पाटील ला आपण पाहताय. 2 षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या तर चांगली आहे, मी तर म्हणेन की 18 धावा आतापर्यंत आहेत. अजून सुद्धा 18 चेंडू हे शिल्लक आहेत. कंपॅरिझन जर बघितलं तर 17 होते ओमसाई पालनापाडा संघाचे 2 षटकानंतर आणि इथे देखील 18 आहेत, म्हणजे एक धाव जास्त आहे यंगस्टार मोरीगाव या संघाची. पण महत्वाची बाब आहे की विकेट्स त्यांच्या डाऊन झाल्या नव्हत्या, इथे विकेट्स डाऊन झाल्या त्यामध्ये 2 यंगस्टार मोरीगाव या संघाच्या. हो, जबरदस्त स्ट्रोक केला गेलाय. अजय पाटील यांचा हा फेवरेट शॉट पाहायला मिळालाय. इनसाइड आउट चेंडूला पाठवलाय, हुक केलाय आणि 6 धावांसाठी जबरदस्त फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. खोलवर टप्प्याचा बॉल समोर खेळलाय, ऑन साइडला चेंडूला वळवलाय. एक धाव निश्चित, दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय, डायरेक्ट थ्रो, मात्र इथे 2 धावा हे निश्चित केल्या जात आहेत. बघा चित्याच्या आणि वेगाच्या धावा या कशाही येवत, मात्र धावा बनवायच्या आहेत. 2 धावा वेगाने कंप्लीट केल्या आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या आता पुढे सरसावली जाऊन पोहोचली, ती म्हणजेच 26 या अंकावरती. ओमकार त्रिमुखे यांचंही या ठिकाणी कौतुक करावं लागेल कारण की एक चांगली गुणलेखनाची जी भूमिका आहे ती अद्यावत केली जाते. इथे कॅचची शक्यता, नोमॅन्स लँड मध्ये हा चेंडू पडला गेला, निवृत्ती पवार पुढे सरसावले, मात्र कॅच तो नव्हताच. इथे या 2 धावा मिळाल्या आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकली जाऊन पोहोचली आता 28 या अंकावरती. अजून सुद्धा 34 धावांची गरज आहे, उर्वरित चेंडू शिल्लक असतील 15 चेंडू 34 धावा. कदाचित 1 ते 2 ओमकार मोठे फटके झाले तर सामन्यामध्ये काहीतरी कलाटणी मिळू शकते, ती म्हणजेच यंगस्टार मोरीगाव या संघाला. विकेट सुद्धा महत्वाचे आहेत, एका बाजूला वैभव पाटील, एका बाजूला अजय पाटील, या 2 फलंदाजांवरती लक्ष दिलं जाईल. पुढे सरसावून नेत्रदीपक फटका आहे, निवृत्ती पवार पुन्हा एकदा फ्रेम मध्ये येतात, चेंडूला 1 बाउन्स पद्धतीने कलेक्ट करतात, फेकतायत, तत्पुरती मिळतात 2 धावा.
मुभा होती, पुन्हा एकदा इनसाइड आउट या चेंडूला खेळलाय. बॅकफूट आणि फ्रंट फूट हे फटके जे आहेत ते अजय पाटील सातत्यपूर्वक खेळत आहेत. मोबाईल मध्ये जसं नेटवर्कची गरज आहे तसं क्रिकेटच्या पटलावरती बॅटिंग करत असताना फुटवर्कची गरज आहे आणि त्या फुटवर्कचा पुरेपूर वापर केला जातोय अजय पाटीलच्या अक्षरशः या फलंदाजीमध्ये. खोलवर टप्प्याचा बॉल आता या वेळेला अजय पाटीलला हा बॉल समजला नव्हता. बरोबर चेंडू पायामध्ये टाकला गेला. यॉर्कर डिलिव्हरी. गोलंदाज आपण पाहताय आयविन नाडर. सेकंड स्पेल मध्ये ज्या वेळेला आला आयविन नाडर त्यावेळेला सुद्धा एक षटकार त्याच्या या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळालाय. पहिल्या षटकामध्ये सुद्धा पहिल्या बॉलवरती षटकार आणि या बॉलिंग मध्ये सुद्धा दुसऱ्या स्पेल मध्ये पहिल्या बॉलवरती षटकार पाहायला मिळालाय. स्विंग अँड मिस गतीमध्ये परिवर्तन आणि इथून षटकाची झाली समाप्ती. अशा रीतीने 3 षटकांची समाप्ती झाली. धावसंख्या 30 आहे म्हणजे अजून सुद्धा 32 धावा बनवायच्या आहेत. चेंडू शिल्लक असतील ते म्हणजे 12 चेंडू 32 धावा. मैदानाच्या आतमध्ये पाणी सुद्धा पुरवलं जाईल आणि तत्पुरते आपण जाऊया डीजे कडे आणि ऐकूया एक मधुर संगीत. कालावधी घेतलाय ओमसाई पालनापाड्या संघाने तो उत्तम दर्जाचा घेतलाय कारण की फक्त 15 मिनिटं खर्च केल्यात या 3 षटकांमध्ये. इथून अजून 10 मिनिटं या शेवटच्या 2 षटकांसाठी तुम्हाला दिलेत. 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 चेंडू मध्ये 32 धावसंख्येची गरज आहे म्हणजे प्रत्येक षटकामध्ये 16ची सरासरी आता अद्यावत करावी लागणार आहे. 12 चेंडू 16ची गरज आहे प्रत्येक षटकामध्ये. 12 चेंडू 32ची गरज आहे म्हणजे एका षटकामध्ये 16 धावा यायला हव्यात. संतोष बिंद राईट राऊंड द विकेटचा मारा करण्यासाठी तो सज्ज झालाय. पॉवर प्लेचं बंधन आता समाप्त झालंय. मागच्या ओव्हरलाच समाप्त झालं होतं मात्र आता क्षेत्ररक्षण थोडस बदललं गेलंय. एक्सा कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक पाहायला मिळालाय. वैभव पाटील साठी हा बॉल ऑफस्टिकच्या बाहेर आहे. व्हाईट बॉलचा इशारा. समोर फलंदाज वैभव पाटीलला आपण पाहताय एक उत्कृष्ट फलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं ज्याची वर्णी लागली जाते आणि या 12 चेंडू मध्ये 31 धावा आता बनवायच्या या बनवू शकतात वैभव पाटील. खासियत आहे या धावा बनवण्याची ताकद आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही आहे. चेंडू पडल्यानंतर सबमरीन राहतोय खाली राहणारा हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला संतोष बिंद या गोलंदाजाचा. इथून डॉट बॉल आलाय आणि या डॉट बॉल खेळून आता चालणार नाहीये. तुम्हाला चांगली फलंदाजी करावी लागेल. चौकार षटकारांची आता परिभाषा बोलावी लागणार आहे. अजून सुद्धा मॅच बॅलन्सिंग आहे. कदाचित 1 ते 2 मोठे फटके या मॅचची दशा आणि दिशा बदलवू शकतात. व्हाईट बॉल. पुन्हा एकदा व्हाईट बॉल पाहायला मिळालाय. संतोष बिंद गोलंदाजीच्या मार्कवरती आहेत मात्र 2 एक्स्ट्रा स्वरूपाच्या धावा या ओव्हर मध्ये पाहायला मिळाल्यात. आता 11 बॉल शिल्लक आहेत आणि 11 बॉल मध्ये 30 करायचे आहेत. पुढचा बॉल संतोष बिंद या गोलंदाजाचा.
तर या वेळेला जर बघितलं तर मग ऑन साइडला फक्त चेंडूला वळवण्याचा प्रयत्न होता वैभव पाटीलचा, मात्र इथे स्टँडच्या वरून हा चेंडू ट्रॅव्हल झालाय, आलाय हा डॉट बॉल. मागच्या 1 वर्षापासून संतोष बिंद मात्र आपली कामगिरी चांगली पद्धतीची बजावलाय, म्हणून त्याला पुढे प्रमोट करण्यात आले ओमसाई पालनापाडा या संघाच्या माध्यमातून. चांगला बॉल आहे इथे, जर बघितलं आपण तर अजून एक डॉट बॉल आला. इथे प्रेशराईज झाल्यात की काय वैभव पाटील असं म्हणायला वावगं ठरणार नाहीये, कारण की जबाबदारी आहे आणि क्रिकेटच्या पटलावरती सर्वाधिक महत्वाचं टॉनिक कुठलं असेल तर ते आहे जबाबदारी. इथे जबाबदारी स्वीकारावी लागणार आहे वैभव पाटीलला. 3 बॉल डॉट केलाय वैभव पाटील. संतोष याचा हा पुढचा बॉल. यावेळेस कनेक्शन प्रॉपरली बॅटमधून टक्करून आवाज आलाय आणि बॉल चाललाय फाईन लेग पट्ट्याच्या बाहेर, लॉंग लेग पट्ट्याच्या बाहेर. 6 धावा. 5 षटकांचा मॅच आहे. मैदानाच्या आतमध्ये जो फलंदाज थांबेल, तग धरून जो मैदानाला खेळपट्टीला उभा राहील, जो बरोबर बॅट आणि बॉलचा संपर्क करेल, मिडल ऑफ द बॅट करेल, त्याची इथे वाह होणार आहे. कारण की आता स्ट्रगल करता करता एक षटकार आला वैभव पाटीलच्या बॅटमधून. अक्षरशः 3 चेंडू त्याने डॉट स्वरूपाचे खेळून काढले, मात्र त्यानंतर हॅमर गेला बॉलला आणि चेंडूला फेकून दिला ऑन साइडला. 6 धावांसाठी षटकार. अजून एक चांगला बॉल आहे, मात्र यावेळेला चांगला फटका पाहायला मिळालाय. क्षेत्ररक्षक पुढे सरसावलेत. 1 धाव पूर्ण झाली आणि एकच धाव या ठिकाणी मिळेल. शेवटचा आणि अंतिम बॉल या षटकातील आता पाहायला मिळते. धावसंख्या झाली ती म्हणजेच 39. सात चेंडू शिल्लक आहेत, अजून सुद्धा 23 धावसंख्येची गरज आहे. 7 बॉल रिमेनिंग, 23 रन्स रिक्वायर्ड टू विन. अजून सुद्धा गरज आहे. सध्याच्या घडीला 7 बॉल शिल्लक आहेत, 23 हव्यात. संतोष बिनचा हा शेवटचा आणि अंतिम बॉल या षटकातील. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, मात्र हा चेंडू आहे ऑफस्टिकच्या बाहेर. व्हाईट बॉलचा इशारा. फलंदाजाला बघा गोलंदाजाने फॉलो केलं होतं. जसा पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न केला अजय पाटीलनं, तसा हा चेंडू जास्त बाहेर टाकला गेलाय गोलंदाजानं. व्हाईट बॉल. संघाची धावसंख्या थोडीशी पुढे सरकली 40 या अंकावरती. आता इथून फक्त 22 धावसंख्येची गरज. चेंडू शिल्लक असतील ते म्हणजेच 7. 5 चेंडू आतापर्यंत वाईट आल्या दरम्यान हा बॉल खोलवर टप्प्याचा बॉल. इथे 1 धाव पूर्ण झाली. दुसरे धावेचा लगेच प्रयत्न झालाय आणि इथे 2 धावा ही निश्चिती आपल्याला पाहायला मिळाली आणि या 2 धावेने षटकाची झाली समाप्ती. इथून आता 6 चेंडू शिल्लक असतील. धाव फलकावरती 42 धावा आणि आता 6 चेंडू शिल्लक आणि 20 धावसंख्येची गरज. काय मैदानाच्या आतमध्ये घडेल पाहूया आपण थोड्याच वेळात. शेवटचा आणि अंतिम षटक. 6 बॉल शिल्लक, 20 धावसंख्येची गरज. या धावा बनवल्या जातील का यंगस्टार मोरीगाव जे संघाच्या माध्यमातून, किंवा मग या धावांना रोखल्यामागे यश मिळेल ओमसाई पालनापाडा या संघाला? कुठे जाऊ नका, पाहत राहा एसबी बिपाडा स्पोर्ट्स आयोजित ही क्रिकेटची स्पर्धा. सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत. 6 चेंडू शिल्लक आणि 20 धावसंख्येची गरज.
वैभव पाटील ऑन स्ट्राईक आणि अजय पाटील हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. सोनू यादव गोलंदाजीच्या मार्क वरती. पहिलाच बॉल स्विंग केला बॉलला, चेंडू निघून जाईल, लॉंग लेग पट्ट्याच्या बाहेर. 4 धावांसाठी 1 बाउन्स 4 रन्स. चार धावा आल्यात पहिल्याच बॉल वरती. म्हणजे आता 16 धावसंख्येची गरज आहे. चेंडू शिल्लक असतील म्हणजेच 5. इथे एक गोष्ट लक्षात येते या मॅच मध्ये, प्रवीण डांगेची झालेली ती थोडीशी निराशजनक बॅटिंग आणि त्याच्याकडे सुद्धा लक्ष दिलं जाईल. कारण की जास्त बॉल खेळलाय, कमी धावा बनवल्यात. कदाचित वैभव पाटील त्या जागेवरती आले असते तर कुठेतरी सामन्याची जी दिशा आहे ती कुठेतरी वेगळी पाहायला मिळाली असती. इथे बघितलं तर ऑफ स्टिकच्या बाहेर हा बॉल बघायला मिळाला. इथे फलंदाजांनी DRS साठी रेफर केलं गेलंय, त्या ठिकाणी पाहणी केली जाईल आणि व्यवस्थितरित्या जो निर्णय आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. प्रदर्शन लाईव्ह पुन्हा एकदा आमच्या पर्यंत जोडले जातील. थोडासा वेळ लागलाय, मात्र ऑन द लाईन असल्यामुळे हा चेंडू असेल वाईट. व्हाईट बॉल आहे आणि या व्हाईट बॉलने संघाची धावसंख्या मात्र पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळाली. धावसंख्या 47 या अंकावरती. आता किती धावसंख्येची गरज आहे तर 5 चेंडू आणि 15 ची गरज आहे. 5 बॉल शिल्लक, 15 ची गरज. समोर खेळला गेलाय, क्षेत्ररक्षक आहेत संतोष बिन पुढे सरसावलेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे डेंजर झोन मध्ये अजय पाटील सापडलात आणि इथे धावचीची संधी निर्माण झाली. धक्का क्रमांक असेल तो म्हणजेच 3. अजय पाटील बॅक टू द आउट. त्यांचे करूया त्या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. SB बिबिपाडा म्हटलं तर मग स्वतः आयोजक या स्पर्धेचे आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगला फटका पाहायला मिळत आहे, मात्र संतोष बिंद पुढे सरसावलेत आणि काय कॅच घेतलाय, नेत्रदीपक कॅच पाहायला मिळालाय. बॅक टू बॅक दुसरा फलंदाज बाद वैभव पाटील बॅक टू द आउट गॉन.
कदाचित हा जर मोठा फटका आला असता तर सामन्यामध्ये पकड कदाचित मजबूत झाली असते. टीम यंगस्टार मोरीगाव या संघाची दरम्यान एक चांगला कॅच पकडलाय, कॅरी केलाय त्या ठिकाणी संतोष बिंदनं. तिथून नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात जयेश पाटील. 3 चेंडू चांगला फटका आहे जयेश पाटील. क्षेत्ररक्षण अचूक झालंय. दोन चेंडू आणि 12 धावसंख्येची गरज आहे. चांगला बॉल पाहायला मिळालाय. वेगावरती स्वार इथे सोनू यादव आपल्याला पाहायला मिळत आहेत. चेंडू जसा पडलाय तसा एसटी रक्षकाच्या हातखंडामध्ये जाऊन विसायला. आज एसटी रक्षक आयबीन नाडरला आपण पाहिलंय. 2 स्पेल त्याचेही राहिलेत. अप्रतिम कामगिरी राहिली. 1 बॉल 12 ची गरज. मात्र इथे सामना विजयी झालाय. टीम आपण पाहताय ओमसाई पालनापाडा. कॉंग्रॅच्युलेशन. आणि पराभव हा स्वीकारावा लागलाय. टीम आपण पाहताय यंगस्टार मोरीगाव या संघाला. कदाचित वैभव पाटील लवकर आले असते तर मॅच कधीच फिनिश झाला असता. मात्र इथे प्रवीण डांगेवरती ठेवला विश्वास आणि त्यानंतर प्रवीण डांगेने घात केला असं म्हणायला काही हरकत नाहीये. मात्र क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. चला टॉस साठी या. ओमसाई पालनापाडा संघाचा कर्णधार आणि टॉस केला जाईल. महत्वाचा टॉस. दोन्ही संघ एक मॅच जिंकल्यात आणि आपण सेकंड राऊंडला सुरुवात करतोय. कारण की या सेकंड राऊंड मधली ही पहिली मॅच लगेच आपण खेळवणार आहोत. कालच्या दिवसामध्ये सुद्धा आपण खेळवली.